नमस्कार, मी श्रीरंजन आवटे. मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे, एक लव्ह स्टोरी 1928 सालची, म्हणजे जवळपास 100 वर्ष आता पूर्ण झाली. 1928 सालची ही गोष्ट. 19 वर्षाची एक तरुण मुलगी, बंगाली मुलगी, कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली वगैरे, आणि ती तिच्या बहिणीकडे गेली अलाहाबादला. जेव्हा ती गेली तिथं काँग्रेसचं अधिवेशन होतं. त्या अधिवेशनामध्ये बैठकांमध्ये तिची भेट झाली एका बॅरिस्टरची. आणि हा बॅरिस्टर माणूस तिच्यापेक्षा जवळपास 21 वर्षांनी मोठा होता. पण गंमत अशी की या मुलीचं इंग्रजी साहित्याचं वाचन अतिशय दांडगं, खूप विचारी अशी ही सगळी मुलगी. ती फिलॉसॉफी वाचत होती आणि त्यामुळे त्या बॅरिस्टर माणसासोबत तिचे छान सूर जुळले. हा बॅरिस्टर जो होता तोही काँग्रेसमध्ये अतिशय सक्रिय होता, अतिशय ॲक्टिव्ह होता. तर दोघांच्या गप्पा सुरू झाल्या, त्यांचं मेतकूट ज्याला म्हणतो आपण जमलं, आणि हळूहळू त्यांचं जी मैत्री आहे त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. हा माणूससुद्धा, हा बॅरिस्टर माणूससुद्धा फिलॉसॉफीचा त्याचा खूप चांगला अभ्यास, अतिशय चांगलं लिहिणारा, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सक्रिय असणारा असा हा माणूस. प्रेम निर्माण झालं आणि प्रेमाचं रूपांतर हळूहळू आपल्याला माहिती आहे की लग्नामध्ये, की आता लग्न करावं असा विषय पुढे आला. पण एक मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला. प्रॉब्लेम असा निर्माण झाला की ही जी मुलगी होती, ही मुलगी होती हिंदू आणि हा मुलगा होता मुस्लिम. शिवाय तो 21 वर्षांनी मोठा. तुम्ही कल्पना करा काय प्रकारचा गदारोळ झाला असेल. म्हणजे आजही त्याच्या अनुषंगानं किती प्रचंड मोठं रान पेटवलं जातं आपल्याला कल्पना आहे. ही जी मुलगी होती, या मुलीचे वडील हे अगोदरच वारलेले होते. त्याच्यामुळे तिच्या बाजूनं घरामध्ये पुरुष माणूस ज्याला आपण म्हणतो ते तिचे काका नागेंद्रनाथ. तर नागेंद्रनाथांना जेव्हा सांगितलं तेव्हा ते म्हटले, ही पुतणी माझ्यासाठी मेली. त्यांनी तिचं श्राद्ध घातलं चक्क. तुम्ही विचार करा, आपल्याला माहिती आहे अनेकदा असं जेव्हा होतं की आपल्या नापसंतीच्या मुलासोबत मुलगी लग्न करते म्हटल्यानंतर आई वडील माझ्यासाठी मुलगा मेला किंवा मुलगी मेली अशा प्रकारची विधानं करतात. तसंच काहीसं काकानं केलं. काका असं म्हटला की पुतणी माझ्यासाठी आता मेली, मी तिचं श्राद्ध घालतो. विरोध सगळ्या बाजूंनी सुरू झाला. हे जे बॅरिस्टर होते ते काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमधले नेतेसुद्धा या त्यांच्या लग्नाला विरोध करू लागले. तेव्हा पंडित मदन मोहन मालवीय हे काँग्रेसमधले सक्रिय नेते होते, त्यांनीसुद्धा विरोध केला आणि प्रचंड ज्याला म्हणता येईल की वाद असा निर्माण झाला. पण ही जी मुलगी होती ती मुलगी फार धाडसी होती. तिनं कुणाच्याही विरोधाला जुमानलं नाही. आणि अर्थातच तिचा हा जो मित्र होता, बॅरिस्टर होता, तो तिच्यापेक्षा खूप मोठा होता वयानं. त्या दोघांनी मिळून सप्टेंबर 1928 लग्न केलं. या लग्नाला हजर होते महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, सी राजगोपालचारी. स्वतः गांधी तर असं म्हणाले की हे लग्न म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे. तुम्ही म्हणाल ही मुलगी नक्की कोण, हे कपल नेमकं कोण? ही मुलगी, तिचं नाव आहे अरुणा गांगुली. काही लक्षात आलं तुम्हाला? अंदाज आला नाही? तिचा जो मित्र आहे, जो बॅरिस्टर, जो तिच्यापेक्षा 21 वर्षांनी मोठा, त्याचं नाव असफ अली. हो, मी गोष्ट करतोय अरुणा असफ अली यांची. अरुणा गांगुली आणि असफ अली असा विवाह झाला 1928. प्रचंड मोठं रणकंदन झालं, गोंधळ झाला, विरोध झाला. पण त्या विरोधाला न जुमानता दोघांनीही प्रेमानं लग्न केलं. जातीचा, धर्माचा, समाजाचा कशाचाही विचार केला नाही. या लग्नानंतर ना अरुणा असफ अली यांनी बुरखा घातला, ना पडदा पद्धत अवलंबली, ना असफ अली यांनी जानबं घातलं. दोघांनाही खूप विरोध झाला. म्हणजे असफ अली जेव्हा 1934 काँग्रेसमध्येच ज्या निवडणुका व्हायच्या त्या निवडणुकीसाठी उभे राहिले, तेव्हा म्हटलं बघा हे आले पंडित असफ अली. पंडित कशामुळे? कारण त्यांनी एका ब्राह्मण मुलीशी लग्न केलं, ब्राह्मण कन्येशी लग्न केलं, म्हणून हे पंडित. अशी त्यांची चेष्टा केली, मस्करी केली. पण या दोघांनी त्या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं आणि दोघांनी स्वातंत्र्य आंदोलनामध्ये आपलं सर्वस्व पणाला लावलं. म्हणजे 1932 साली
अरुणा असफ अली यांना पहिल्यांदा अटक झाली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अरुणा असफ अली जेव्हा तुरुंगात गेल्या तेव्हा तिथं ज्या महिला होत्या, तुरुंगातल्या महिला, त्यांच्याकरता त्यांनी लढा उभा केला. त्यामुळे जिथं जाईल तिथं तडफेनं लढणं हे या बाईचं वैशिष्ट्य होतं. त्याहून खतरनाक गोष्ट म्हणजे 1942ची. 1942ला आपल्याला माहिती आहे चले जावचा नारा दिला, आणि हा नारा जेव्हा दिला गेला तेव्हा गांधी नेहरूंसह सगळ्यांना अटक झाली. या अटकेनंतर त्या गवालिया टँकच्या मैदानावरती ऑगस्ट 1942मध्येच जेव्हा अरुणा असफ अलींनी तिरंगा फडकावला तेव्हा त्यांच्या विरोधामध्ये अटकेचं वॉरंट निघालं. आणि नुसतं अटकेचं वॉरंट निघालं नाही, या बाईला पकडण्याकरता तब्बल 5,000 रुपयांचं बक्षीस ब्रिटिश सरकारनं लावलं. अरुणा असफ अली अतिशय निर्भीड होत्या, ते भूमिगत झाल्या आणि ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये लढत राहिल्या. महात्मा गांधी तुरुंगात होते. तुरुंगातून त्यांनी अरुणा असफ अली यांना पत्र लिहिलं. गांधी असं म्हणाले की तुमच्या या शौर्याबद्दल, तुमच्या या करेजबद्दल, तुमच्या या धैर्याबद्दल मला तुमचा अभिमान वाटतो. तुम्ही खरोखरच खूप मोठी गोष्ट केली आहे. पण मी तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही स्वतःहून सरेंडर व्हावं, शरण जावं पोलिसांना, आणि तुमच्या नावानं जी बक्षिसाची रक्कम आहे ती हरिजन सेवक संघाला द्यावी. तर तुम्हाला माहिती आहे गांधींचं वेगळंच काहीतरी सुरू असायचं. पण हा सल्ला अरुणा असफ अली यांनी मानला नाही. त्या अखेरच्या क्षणापर्यंत लढत राहिल्या. स्वातंत्र्य मिळालं 1953ला, असफ अली गेले, पण अरुणा असफ अली या 1996पर्यंत जिवंत होत्या. दिल्लीच्या त्या महापौर झाल्या. तुम्ही बघा, एक बाई ही काय काय करू शकते. अरुणा असफ अली या दिल्लीच्या महापौर झाल्या. त्याच्यानंतर त्यांना लेनिनच्या नावानं असणारा शांततेचा आंतरराष्ट्रीय असा पुरस्कार त्यांना मिळाला. एवढंच नव्हे, या बाईला 1997 साली भारतरत्न हा किताब मिळाला. अरुणा गांगुली, अरुणा असफ अली ही ती बाई जिनं समाजाचं, कुटुंबाचं कुणाचंच ऐकलं नाही, फक्त आपणे दिल की सुनी. जात, धर्म, वंश कशाचाही विचार न करता लग्न केलं, स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सर्वस्व बहाल केलं, आणि ती आपल्या स्वातंत्र्य आंदोलनाची खरीखुरी नायिका झाली. आज कदाचित त्या लग्नाला कोणी लव जिहाद म्हणेल, पण हा कुठल्याही प्रकारचा लव जिहाद नाही. जेव्हा अशा प्रकारचा प्रेमविवाह असतो, अशा प्रकारचं ध्येय उच्च असतं, तेव्हा असल्या खोट्या प्रपोगंड्या ज्या असतात त्याची गरज नसते. त्यामुळे अरुणा असफ अली या आपल्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या खरोखर नायिका आहेत. त्या आपल्या आयकॉन आहेत. त्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या हिरोईन आहेत. आज क्रांती दिनाच्या दिवशी अरुणा असफ अली यांना मनपूर्वक अभिवादन. जय हिंद. मनपूर्वक धन्यवाद.